ग्रह सारंगपाणी भटाची माते भेटी. ते बळेग्रामीचे आहेत, ज्यांच्या अंगामध्ये ग्रह लागलेला आहे. ते सारंगपाणी भट्ट बळेग्रामचे. ते दादोसांचे शौर्य आहेत. तयाशी ग्रह लागला होता. ग्रह योनीत कोण जातं? ग्रह, भूत, झोटिंग, पिशाच. कोण मेल्यावर जातं? तो निर्णय पाठ असणार तुमचा. वेद पुराण आणि आपल्या स्वामींनी पण सांगितलेलं आहे. कोण जाते ग्रहामध्ये? चल ठीक. तर तयाच्या माता दादोसा ते म्हणितले, रामा तू काही दानशी तया सारंगपाणीचा अंगी ग्रह असे, तर याशी उपचार करी तो फेडी का? ते विचारतात रामाला, म्हणजे दादोसांना. म्हणजे त्यावेळेला हे तांत्रिक मांत्रिक होते, जे अंगातला ग्रह काढायचे, उपचार करायचे. मग ते दादोस म्हणता, अहो माझेनी जाय ऐशे आत आणि नवचे ऐशे आत. तर ती आई म्हणते, मग कसं रे बाबा? ते म्हणतात, आमच्या गोसाव्याच्यानी विशेष जाईलच. माता म्हणितले ते कवने ठे असती. दादोशी म्हणितले ते प्रतिष्ठानी भोवनारायणी असती. मग दादोसांनी 2 आसू घेतल्या. मग सारंगपाणी आणि तयाची माता चांगदेव भट्ट असे तिघे आणि दादोस बळेग्रामून प्रतिष्ठाना गोसाव्याच्या दर्शना वेळचाच्या घड्या दो आल्या. येण्याचा वेळ माहीत पाहिजे. आणि मग तिथे भोगनारायणी पटीशाळी उजवेकडे आसन असे. आज इथे स्थान आहे. तर त्या आल्या, दंडवते घातली, श्रीचरणा लागल्या, आसू दर्शनाशी केल्या. आसू पोफळ पानं हा विधी आहे. त्या बसल्या मग जवळ. दादोशी 2 आसू दर्शना केल्या. दादोसांनी, आता दादोसांच्या 2-4 भेटी झालेल्या आहेत यापूर्वी. दादोसांची श्रद्धा आहे स्वामींवरती. मग सर्वज्ञांनी त्यांचा मान सन्मान केला. हे करावं लागत असते. बैसकारो दिजला, या या बसा बसा. मग सर्वज्ञ आरोग्य पुशिले. दादोशी क्षेम सांगितले. गोसावी नावेक अवसरू दिला. अवसर देण्याची पद्धत असते. मग कोण कोणाला कसा अवसर देतो हे तुम्हाला माहित पाहिजे. शोधावं लागेल. ते 5वी शाळात नाही. स्वामी कसा अवसर द्यायचे. मग गोसावी पुसले, बाईयाचे नाव काय? ते म्हणितले, जी याचा अंगी ग्रह असे, म्हणून या ते ग्रह सारंगपाणी भट म्हणती. त्या बळेग्राममध्ये हे प्रसिद्ध होते. जी जी म्हणाले, रामो आमचा सोयरा. काय चालू झालं? म्हणून मागील वृत्तांत सांगितला. म्हणाले, दादोस आमचे सोयरे आहेत, त्यांनी आम्हाला असं असं सांगितलं आणि म्हणून आम्ही इथं या अंगातला ग्रह काढायला घेऊन आलो. जेजी तर याचा अंगी ग्रह असेल तर तो फेडावाजी, या ते रक्षावेजी आणि मग पुत्रदान द्यावेजी. ही प्रार्थना महत्वाची आहे. आपण प्रार्थना करतच नाही कशाची, त्याच्यामुळे सगळा प्रॉब्लेम होतो. तुम्ही म्हणता मग देवाला सर्वज्ञ, देवाला माहित नाही का? देवाला माहित होतं. द्रौपदीला आणलंय, साडी फेडायला, सगळं माहित होतं. देवाला कळत नाही असं काही नाही, कळतं. पण तुमची प्रार्थना झाली पाहिजे.
म्हणून ती प्रार्थना करते. मग ती प्रार्थना स्वीकारतात सर्वज्ञ, हे महत्वाचे आहे. आणि बाईसा ते म्हणितले, बाई तुमचे पाणी भात असे? हो बाबा असे. तर 3 मुदा करून या ते ओवाळून सांडा. जे वाटी आले ते वाटी ठेवा. कणकीचे गोळे अंगावून ओवाळून सांडा आणि त्या ज्या वाटेनं आले त्या वाटेवर ठेवा. म्हणजे काय केले स्वामींनी? हा त्यांच्या पुरता विधी सांगितलाय. मग त्याच वाटेवर का ठेवायचं? मग हे गरुड पुराण वगैरे तुम्हाला तिकडे जावं लागलं. मग हे भानगड काय आहे? बाईसा म्हणते, बाबा हा तर बटीक साभूत ऐसा दिसत असे. चांगला दिसतो की म्हणाले, याला कुठला ग्रह आहे आणि काय? सर्वज्ञानी त्या अंघोळ्या तिन्ही दाखवी. सर्वज्ञ म्हणतात, बाई एका वार्या तिघे असती. आता स्वामींच्या 3 आंघोळ्या तुम्हाला दिसतील. बघ आपल्या आपल्या अंगात ग्रह असला तर काढा. स्वामी 3 आहेत एक, म्हणून ते 3 उंडे आहेत. ते 3 मुदा टाकायच्या. असं दुसऱ्याला सांगू नका बरं तुम्ही. नाही तो ग्रह त्याचा निघायचा तुमच्या अंगात घुसायचा. असं काही करू नका. सर्वज्ञ म्हणता, हा येत आला म्हणून ते पहिरा महारवाडा जवळी काठी असे. तेच राहिले असते ते 3 ग्रह. त्या हेतीच्या दर्शना येता येऊ नये. अशा कितीतरी लीळा आहेत स्वामींच्या की ते ग्रह तिकडे थांबतात, येतच नाही स्वामींकडे. मग बाईशी तिने मुदी केल्या. तया ते वाळवून जे वाटी आली ते वाटा सांडल्या. टाकून आल्या बाईसा. बाईसा नाही, तिची आई गेली. इथं बाईसा सांगितलं. कोण गेलं तर बाईसाने उठून दिले त्याच्या अंगावर. इथं म्हणतात, बाईशी 3 मुदा केल्या. तया ते वाळवून जे वाटी आली ते वाटा सांडल्या. पण बाईसा नाही गेल्या, त्याची ती आई गेली. असं पाठांतर वाचनाभेद असू शकतात. मग ते उपहार केला, आरोग्ना झाली. गोसाव्याशीकडे आरोग्ना झाली. त्यांचा उपहार पंगत पण झाली. मग निघाली. निघता सर्वज्ञ म्हणाले, बाई ज्या वाटा आली ती त्या वाटा नका जाऊ, अनेक वाटा जा. ते म्हणतात, काजी? सर्वज्ञ म्हणाले, ते वाट पाहत असते. म्हणजे तुमचे 3 ग्रह त्या वाटेवर वाट पाहतात. तयाशी आता याचे काही करू नये. तरी तया वाटा नवची जे जाऊ नका म्हणाले. म्हणजे काय सांगायचं स्वामींना? ग्रहांचं शरीर कशाचं असतं? भूताचं शरीर गीतेत सांगितलेलं आहे. श्लोक आठवतो का बघा. हाय पाठ चला. तर असे ग्रह असतात. भूत, झोटिंग, पिशाच. ग्रहांच्या मध्ये पुन्हा 12 ग्रहांच्या जाती, अनेक अशा गोष्टी असतात. भूतांच्या किती जाती आहेत? स्वामींनी सांगितलेलं आहे चरित्रात सगळं. तुमचे चरित्र पाठ करा. तर स्वामी म्हणतात, का जी म्हणाले त्या वाटेने का नाही जायचं आम्ही? सर्वज्ञ म्हणतात, बाई दृष्ट वैर चुकवी जे. दृष्ट वैर म्हणजे कसलं वैर आहे? आवडच आहे ना, सांगता येणार नाही तुम्हाला. दृष्ट वैराची आणि एक अदृष्ट वैराची कल्पना असते. काळ कुळ लोक येथे चुकवा येते, असे किती सूत्र आहेत स्वामींचे की दृष्ट वैर चुकवायला सांगितले. सांगा पाहू, पाठ आहेत का वचन या विषयाच्या संदर्भात?
असतील तर बोला. दृष्ट वैर, साधूला हे पण अक्कल पाहिजे, नाहीतर दृष्ट वैर तुम्ही अंगवून घेता. आठवतं? चला पुढे. तर म्हणाले स्वामी म्हणतात हे चुकवायला पाहिजे आपण. स्वामी म्हणतात तुम्ही आणि का वाटा आता. जे म्हणाले का, असं काय कारण आहे. सर्वज्ञ म्हणतात कौणिक जगाचा दंदी अशी ऋण घेतलेलं आहे, वैरी दुश्मन आहेत. त्यातही मारिती म्हणून बेनीत रचला, सदरथा बळीयाच्या पाठी रिगे. ते लोक मारतात मग पैसे नाही दिले तर. म्हणून तो सदरथ आहे, ज्याच्याकडे पैसे भरपूर आहेत, मोठा सेट असो आणि दादागिरी पाहिजे, त्याला तो शरण जातो. पाठी रिगणे म्हणजे शरण जाणे. मग तयाची वास कवनाही पाहो नये, ते तया ते राखत असती, तो म्हणिया धाडी तेवेळी आपल्या अंगरके सरीसे ते. मग तो त्याचं काम सांगतो त्याला, त्याचे अंगरक्षक त्याला राखतात, तो सोबत सिक्युरिटी गार्ड देतो, मग तो वाचतो. पण तोच होऊन जर बाहेर निघाला, स्वतःहून स्वतःच्या इच्छेनं वासनेनं जातो बाहेर, तर ते सगळे शत्रू सुरीवर घेती, अलगावर घेती, पोट फाडून दगड भरती. तैसे हा जीव अशेषा देवता चक्राचा दंदिया आहे. तुमचं दंदी कोण आहेत? देवता चक्र. स्वामींनी चक्र सांगितलंय ते. अन्यावरती सांगितलं चैतन्यापर चक्राख्य देवता. म्हणून तसला परमेश्वरा शरण रिगे, तयाची कवनाही वास पाहू नये. मग शरण निघाला म्हणजे इथे आपण अस्थिपरीच्या आचारात आलो. इथे आल्यानंतर आपण वेषांतर केलं, देवाने नाव दिलं, बोध दिला. बोध झालं की वेषांतर होतं जीवाचं आतून, आणि मग त्याला मात्र हे दंदी. देवता का बरं दंदी आहे तुमच्या? तुमचं त्यांचं काय वैर आहे? सगळ्यांचीच वैरी आहेत ना देवता. तुमचं काय वैर आहे त्यांच्यासोबत? काय आहे वैर? कुठला न चालू? आपलं आणि त्यांचं वैर काय? मेल्यावरही वैर साधतात देवता. म्हणजे काय करतात? कशामुळे वैर आहे? स्वामी म्हणाले हे चंडीस काय आहे का चरित्रात कुठं? ऋण, वैर, हत्या, फुटक्रिया काय आहेत की अशा अनेक गोष्टी असतात तुमच्या जीवनामध्ये. ते तुमचं वैरत्व असतं. ते तुम्ही कर्माचा भोग आहे तुमचा. संपादायचं ना तुम्हाला. पाय मोडायचा आहे, हात मोडायचा आहे, रोग द्यायचा आहे, अनेक लफडे आहेत. साधूच्या बद्दल काय वैरत्व आहे असं? संसारी ग्रस्तांना ते करतात देवता. तुमचं काय वैर आहे? तुम्ही सदर्थाला शरण निघालात, पण तुमचं ऋण आहे अनंत जन्माचं, ते बी तुम्हाला थांबवलंय स्वामीने. आगंतुक अनारब्ध तुमचं खुंटलेलं आहे. प्रारब्धाबद्दल तर स्वामींचा आदेश आला तर प्रारब्ध भोगायचे. मग तुम्हाला सहाय्य का होत नाही हा एक विषय येतो. आणि तुमचं वैरत्व ते काय? का त्यांच्या मनामध्ये वैरभाव आहे? सांगा पाहू. शोधून सांगा तुम्ही. हे 2-4 प्रश्न तुमच्याजवळ ठेवा. सांगायचं असलं तर सांगा. चलो पुढे मग.
म्हणजे तुमचं पोट फाडून दगड भरतात, ते अलगावर घेतात, सुरीवर घेतात. म्हणून संसार दुःखरूप पापमूळ आणि अनित्य सांगितला देवाने. या अर्थाने तुम्ही ज्या वचनाचा अर्थ समजता तो तसा नाही आहे. हा संसार असा असतो. तर असं ते परमेश्वराला शरण निघाल्यावर कोणाही वास पाहू नये. स्वामींनी सांगितलं, यायशी उघडी नागवी दिसत असते पर या जीवास केव्हा नाही पाहू नये. याही एक अभिमान्य तिथे जर शुभली होईल तर काय नुसता अवसांच्या खोड्या केल्या तर ते सगळं गाव आजारी पडलं. खाईन रे खाईन. धर्माच्या चाडा स्वामींचे एवढे वचन आहेत, पण सध्याच्या काळामध्ये हे वचन असं वाटतं की तुमच्याबद्दल ॲक्टिवेट नाही आहे, साधकांबद्दल. का तुम्ही ॲक्टिवेट करत नाही, कारण तुम्ही स्वतःहून बाहेर पडलेले आहेत वचनाच्या. तो कसा स्वतःहून जातो ना, मग त्याला अंगरक्षक दिलेलं नाही. स्वतःहून जाणं म्हणजे स्वतःच्या वासनेसाठी, प्रतिष्ठेसाठी, कीर्तीसाठी, मानमान्यतेसाठी तुम्ही तुमचा कार्यक्रम सुरू राहतो. मग ते धर्माच्या रूपाने सुरू राहतो. पदयात्रा काढ, गाडी यात्रा काढ, इकडं जाय, मग ते सुरू झालं तुमचा कार्यक्रम. स्वामींच्या वासनेचं आहे का ते? हे जर कळालं तुम्हाला तर तुम्ही इथून पुढे वाचा. नाहीतर निघाली बाबाची गाडी, चालले मथुरेला, चालले वृंदावन, मग बद्रिकाश्रम. अशा चुकून चुका करू नका बरं. जीवनाची फार मोठी चूक आहे. धर्म गेलेला का समजत नसतो माणसाला. वेशवेशच राहणार आहे ना, कुठं फरक पडणार आहे. तर असं ते चालतो मग माणूस. कायसाठी? प्रपंचासाठी केलं ना, मग प्रपंच घे. देवता म्हणते तू प्रपंचासाठी आला ना तर रिंगणाच्या बाहेर चल, मग करू कुस्ती. मग ते मरून जातात, कोणी आजारी पडतात, आल्यावर दुःख आदी व्याधी सुरू राहतं, किंवा स्मरण साध्य होत नाही, साधन भ्रष्ट होतं. आतून गोष्टी असतात ह्या. त्याचं मुख्य लक्षण असतं तुमचं मन लागत नाही, तुम्हाला स्थिर वाटत नाही, कुणा साधू संतावर बुद्धी राहत नाही, तो कुठंतरी वेगळीकडे भटकतो. तो ह्याला म्हणायचं आपण धर्मभ्रष्ट. ते वैरत्व देवतेने साधलं. शरदवासाने साधी चूक केली तर लगेच शेळी आली, पाळणा आला, लेकरं बाळ आले, सगळे आले त्या एका वासनेमध्ये. असं त्यांना इथं सांगायचं. म्हणून सर्वज्ञानी हा दृष्टांत आवर्जून सांगितला. म्हणून ते सांगतात, वचन ते चांगरके वचनाबाहेर होय तेवेळी देवता विघ्न संपादती. तैसे असन्निधानी निमित्तविधी ते सन्निधान. वचन तेचे अंगरके. असन्निधानी काय आहे? निमित्तविधी सांगितलाय त्याने. नित्यविधी सांगितला का? का नाही सांगितलं? नित्यविधीमध्ये अंगरक नाही आहे. नित्यविधी म्हणजे काय? 7. 7 मधले किती आहेत ते? तिथं पण आहेत की प्रसाद, सेवा, निद्रा. इकडं का सांगितलं? संग सांगा भेट शुश्रूषा. तोच का अंगरक आहे? ते सन्निधान सांगितलं का? तिथे ओथंबा डाव पाहत असतो, तिकडे तुम्हाला पाहायला कोणी नसतं, मनाचा आचार चालू राहतो तिकडे. दाढी वाढवतात, मग ते जटाच वाढवून ठेवतात. मग गुरुला समजायला पाहिजे, माझ्या शिष्याला दाढी का राखली, काय कारण आहे? जोगी मुंडीला निकादशी वचन नाही का स्वामींचं? मग गुरु आपल्या शिष्यांना का सांगत नाही? बघा तुम्ही, असं तुम्हाला आता पुढच्या 2-3 महिन्यात इथे मोठे अवसर आहेत, सगळे दाढीवाले येतील, गुरु मात्र डोकीबिकी करतो आणि ते शिष्य मात्र सगळे बंड, दाढीवाले, जटावाले. हा काय प्रकार आहे? हा एक गोंधळच आहे ना. कोमळ ज्ञानामध्ये तुम्हाला हे आव्हान आहे, समोर तुमच्या उभे राहतील. काल आम्ही एका ठिकाणी गेलो, म्हणाले बाबा, एक बाबा आले पण मर्सिडीज घेऊन आले. म्हणजे आलं ना सगळं गोंधळ. भिकारी गाडीत आला असं म्हणायचं होतं त्यांना. काल नव्हते गृहस्थ आले का?
भिकारी आपण आणि 60 लाखाची गाडी घेऊन आज जायचं त्यांना द्या म्हणायचे तेलाचा डबा. तर हे म्हणाले आम्ही कसं करावं, हे काय सांगा आम्हाला समजावून. त्याचे अनेक प्रश्न त्या ग्रस्तांचे. असा गोंधळून गेलेला, आपण गोंधळून जातो. म्हणून तिथे ते सन्निधान नाही, ते दास्य नाही, ते अंगरख नाही, तिथं सहाय्य नाही. मग तुम्हाला सहाय्य तर दिसतंय, पदार्थाची उपलब्धी, पैसा, अडका, ते देवतेनं केलेलं विघ्न आहे. ते होतं कोमज्ञानी ही विकोच्या रूपाने तुम्हाला विघ्न केलेलं आहे. मग ते बी कळायला पाहिजे, नाही तर ते तुम्ही म्हणताय काय वा काय काय वा, सकाळी दूध, दुपारी पण 4 वाजता मठ्ठा, 8 वाजता लगेच जामून, हे विघ्न आहे. अकणवेच्या जीवांना पदार्थ देवता संपतात. ज्याची कणव आहे त्याला मागताही कसे टिकायचे पक्ष आहेत आपले, अशा अनेक विवेचन आपल्या पूर्वजांनी करूनच ठेवले. तुमचं ऑपरेशन केले ज्यांनी, तुम्हाला अभ्यास करावा लागेल. तर पदार्थ मागताही न मिळे, मागितल्यावर मिळे. आणि ज्याला मागितल्यावर मिळतो, ज्याला काही न करता भरपूर मिळतं, तो कोण्या कन्वेचा आहे हा? मग तो कोणी असा. आता हे झालं तिकडून. तुम्ही दृष्टवैर चुकवलं नाही तर, आणि दृष्टवैर जर तुम्ही बरोबर साधलं, लोकानुकूळ आचार केला, लोकांना अभिप्रेत असलेलं तुम्ही बोलत गेले, तर मग लगे रीग, लगे सकाळच्या 5 वाजल्यापासूनचं संकल्प सुरू. हे दैवाद्यकडं नाही, हे समजायला पाहिजे तुम्हाला, नाहीतर गोंधळून जातो माणूस, क्रॅक होतो. म्हणून ते विघ्न होतं. आणि मग तुम्हाला करणी जादूटोना बाजू शकतात. मग तुम्हाला कोणी लिंबू जर फेकून मारला तर तुमचा कार्यक्रम झाला. मग तुमच्या अंगात येतं आणि मग ती साधूबाई झुलायला लागते अशी. आता हा लय प्रकार वाईट आहे. लोक हाच हसतात, तुमच्या देवाकडे गेल्यावर भूत निघतं म्हणतात, आणि ह्या साधूबाईच्या अंगात एवढं आहे. त्या अंबाईला 40-50 साधूबाई आढळतात. हा काय प्रकार आहे? हे सगळं असं विरोध दिसतं. म्हणून ते सांगतात वचन ते चांगर काय हे. आणि मग हो काळजी. मग ते पैलाडी मुंगीच्या वाटा गेले. मुंगी म्हणजे मुंगी पैठण म्हणतात. पूर्ण तुम्हाला मुंगी मुंगी मुंगीच्या वाटेवरून गेले असं नाही. मग ते सन्निधान नाही येत जात असते ते परिवार. तर अशा प्रकारे ही लीळा इथे थांबते. आणि मग त्या लीळेमध्ये तो ग्रह त्या देहात का लागला, एक शोभात तो ग्रह झाला. या अगोदर आपण पाहिले पंचकवाचार्याच्या लीळेमध्ये ग्रह योनीत कोण जातो, शोभ कसा होतो. आणि मग तयाच्या समया हा मिळाला, तया तो संचरला. म्हणजे समय काय मिळाला तो, म्हणजे काय. अशा अनेक वेळ आहेत. स्वामी म्हणतात नका आता हे आज कोणची आमुष्य आहे, पण त्या वाटेने जाऊ नका. आवेळ सवेळ दुपार चुकवा. तो समय किंवा त्यांच्या समयाला हा मिळाला जाऊन, तुमचा काय दोष नाही याचा. पण त्यांचा समय आलेला आहे आणि तुम्ही देवता दे घे, आणि त्यांचं चालू आहे भोग घ्यायला, आणि तुम्ही तिथे गेले असुरी स्थानात, गेले उज्जैनला देव करायला. एक मोठा अजिबात प्रकार आहे ना. नाही स्थानाचं साह्य वर्तत नाही काही. तिथं काळ भैरव आहे ना, तो त्यानं झपटल्यावर मग कसं आहे होईल. मग
होईल कसं आहे नाही मग तुमची गंमत सांग लेपाचा देवळी ना बेस पैसा. असं अशा अनेक वचनातून तुम्ही गेले वेरूळचं लेणी पाहायला. मग आता तुम्हाला स्थान आहे तिथे आपले, मग तुम्हाला आम्ही स्थानासाठी गेलो, पण तुम्ही ते शिल्प पाहाल ना, ते एक करताना एक भंग होतो. तिथं काय आहे वेरूळला कृष्णेश्वर आहे, हो. ते अधिष्ठान त्याचं आहे पूर्ण क्षेत्रावर. मग मग हा विचाराचा मुद्दा आहे. आणि तिथं जाऊन तुम्ही खानपान केलं, देव करून तर थांबलेच नाही, तिथं तुम्ही हा कार्यक्रम केला, परत नाश्ता केला, जेवण केलं मस्त. मग जसं त्याने विचार करायचा विषय हा, मी तुम्हाला नेमकं कोण्या रस्त्यानं जायचं आणि प्रवास काय तुमचा आणि कशासाठी. म्हणून ते सांगतात की त्या तो संचरला तर 3 कैसे संचरती, म्हणजे त्या सारंगपाणीच्या शरीरामध्ये 3 ग्रह कसे काय गेले एका वेळेला म्हणाले. एक ग्रह ठीक आहे, 3 कसे काय गेले ना म्हणाले. मुदलाचा दिधला. आता हा मुदल, ग्रहांमध्ये मुदल असतात, अशा अनेक प्रकार असतात ग्रहांमध्ये. थोडं इतर साहित्य वाचावं लागतं तुम्हाला, म्हणजे ते बोललेलं कळल. सारंग पाणीचे गेले परतया ग्रहत्वासे, कणवेचे नव्हते म्हणून दर्शना न येती, तर निर्यदेही ईश्वराचे जाणणे कैसे असे. आज विषय कळाला की ते तिकडं थांबले ते भूत ग्रह, तर ते म्हणतात त्या निर्यदेही ईश्वराचे जाणणे कैसे असे. त्यांना काय माहिती, तो स्वामी पैठणमध्ये बसलेत. नाम आले देवता चेष्टकत्व, ते देवता चेष्टकत्व करते. देवतेला माहीत पडते की हा जाळीच्या देवाला चाललाय, हा काटेबाबाच्या मठात चाललाय, ह्याला घेऊन जा स्थानाकडं. स्थानापती म्हणतो तू जाय खाली सावळेदारला, असं हे बरोबर देवता चेष्टकत्व करते. ते थांबू देत नाही ते तुम्हाला. आणि आता आपला परधर्म, हा परधर्म किती टक्के आपण आहेत, आता गोंधळच आहे सगळा. देवता चेष्टकत्व करून घेऊन जाते तुम्हाला, थांबवू देत नाही. मग देवता चेष्टकत्व कसं करते, हे सगळे विषय पाठांतरायचे आहेत. देवतेला ज्ञान आहे का ईश्वराचं, आहे, इथून सिद्ध होत. अशा अनेक निर्णय जन्माला येतात. हा परमेश्वर देवतेला आहे की नाही ज्ञान, तुमचं ज्ञान आहे का देवतेला, तुम्ही स्वामींचे आहेत म्हणून आहे. तुम्ही चाल ना काय मला ह्या थोरा रावळांचा, ते दर्शना आल्या त्या देवता ओवाळायला, आणि हा पठ्ठ्या म्हणतो ह्या रांडा आल्या, ह्या बोडक्या आल्या, त्या म्हणतात चल दर्शनाला जाऊ. तुमच्या दर्शनाला देवता येतात, हे पण प्रमाण आलेले आहेत, की नाही. तर अशा प्रकारे देवतेला ज्ञान आहे, म्हणून देवता चेष्टकत्व करते भूताना, सांगते थांब तिकडे. मग हा सारंगपाणी भट कोण आहे, पण परते कार्मी, तो कार्मिक आहे. तो ग्रह पण कार्मिकाचाच आहे. दैवराटीतला ग्रह असेल तर म्हणजे काय, दैवराटीतलं भूत म्हणजे काय, दैवराटीतलं भूत म्हणजे काय, तुम्हाला ते कार्मिक भूत आहे ते ग्रह. आणि दैवी ग्रह म्हणजे अहो दैवी ग्रह साधू ग्रहामध्ये जात नाही का, साधू साधूचं काय अर्थ करतो, साधूला कुठं कर्म आहे, साधू पण भूत येऊन जातात शोभात. आणि मग ते सूत्रपाठ बोलतात, आपण पाहतो ना देवाजवळ ते सूत्रपाठ वचन सांगतात, ते झाडा करायला गेले असा झाडा केला की म्हणतो सृष्टीमध्ये कोणे करणे म्हणजे ज्यांना 5 नाम सांगतो तो भूत. हा आम्हाला एक भूत वय झालतं एका ठिकाणी, त्याने सांगितलं तुम्ही इथे जागा घेतली, ही खरेदी
तुमची परत देण्यात येईल. तुम्हाला इथं फसवल्या गेल्यावर. म्हणलं ह्या भूताला कसं काय माहिती. आणि तसंच झालं पुन्हा महिन्याभराने. त्याने ती जागा परत मागितली, खरेदी केलेली आपल्या नावाने. आडगावच्या देवाजवळ 5 गुंठे जागा. हे असा प्रकार होतो जीवनामध्ये. तर त्या ग्रहाने मला सांगितलं होतं. काय देवकेला बसला, आरती करून जाऊ म्हणलं, तर त्याच्या त्या अंगात आलं आणि त्याने माझ्याजवळ येऊन सांगितलं मला, आणि ती बाई राखेल ओतून घेईल, तुझ्या पोलीस स्टेशनला जाईल. अगोदर सगळं. आता हे काय प्रकार आहे ह्याला. आणि ते बरोबर 15 दिवसांनी तसंच घडलं. तिनं ते राखेल ओतलं, पोलीस स्टेशनला गेली. तर असा प्रकार होतो. तर हे देवता कष्टकत्व करतात. मग ते कार्मिक आहे, काही ग्रह दैविक आहेत, काही आवर सामर्थ्याचे आहेत, काही पर सामर्थ्याचे. म्हणजे काय, हा सगळा नॉलेजचा विषय आहे, पण डोक्याच्या बाहेरचे विषय आहेत हे सगळे. आणि सगळे तुमच्या अवतीभोवती आहेत. इथे प्रामुख्याने आपण जिथे राहतो तिथे हा भूतांचा, पिशांचे ग्रह आहेत. म्हणून तुम्हाला जास्त नॉलेज सांगितलं, पण ओपन नाही सांगणार. तर तुम्हाला सावधान राहा. नाहीतर ते त्यांचा समय मिळाला की तुम्ही जायचे दंड देवपूजा करायला, की तो घुसल अंगात. हां, तुम्ही साधताचे काही मतलब नाही ना. त्याच्या समयाला तुम्ही मिळाले ना. असं परवा एका बाईला भूत लागला आपल्या इथं, असं होतं ते. चा दंड